तर मंडळी इकडे चालू झालेली आहे शेरणीची तयारी. कुठे ठेवली शेरणी? इथं देवाऱ्यावर शेरणी आहे. वा वा, आली आली, लाईट आली. काय होतंय, फ्यूज जाते इकडची पण. मला तर वाटतं मी जिथं जाईल तिथं लाईटीचे प्रॉब्लेम चालू असतात का काही काय माहिती. इकडं तर गाव आहे कसं आहे का. तर ही चालू आहे शेरणीची तयारी. हे बघा अशी शेरणी नेतात. आता ह्यांच्यातच मी ह्यांच्या शेरणीतच माझी पण शेरणी मी मिक्स केली. ह्यांची काय असेल ते आपल्या आपल्या ऐपतीनुसार नेतात. तर देवाच्या म्हणजे पायाजवळ ठेवतात आणि नंतर हा प्रसाद सर्वात वाटला जातो. आणि त्याच्यावर नारळ ठेवलेला असतो आणि अगरबत्ती पेटवून नेतात. तर संध्याकाळच्या वेळेला असं शेड्यूल असतं. अगं मम्मी मी काहीतरी बोलती मम्मी, नुसत्या आजी ना ती दंग झाल्यात. तर सकाळीच दंडवट जातात, पहाटेच जातात आहे का. पहाटे दंडवट जातात, नंतर आंबील आणि आरती सोबत जाते. नंतर 4 वाजता काठीची मिरवणूक असते आणि आता संध्याकाळी शेरणी जातात. आणि मोठे नंकी चांगले आणि देवाच्या नावानं जाऊ दे म्हणून तरी म्हणला की. आणि आता रात्री, आता हा झाला दिवसभरातला कार्यक्रम संध्याकाळपर्यंतचा शेरणीचा. आता रात्री 12 वाजता देवाचा छबिना निघतो आणि सकाळी दिवस उगेपर्यंत तो छबिना अख्ख्या गावात त्याची मिरवणूक असते छबिन्याची. तर असा आहे आजचा व्हिडिओ. आणि काय मम्मी माझी मला व्हिडिओज बनवून देत नाही. काय करायचं, मध्ये 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 तिच्या लक्षात पण येत नाही की आपली पोरगी काहीतरी बोलते, काहीतरी सांगते. हा हा, तिच्या ध्यानातच येईना. मी सांगते तिला मी व्हिडिओ बनवते, मम्मी थोडंसं थांब, टीव्ही चालू कर, कुठं नाती बरोबर गप्पा मार. आत्ता वाटलं मला की आज आहे जत्रा, नाहीतर आमच्या वस्तीवर खरंच जत्रा असल्यासारखी वाटत नाही. केलं बघा टीव्ही चालू. काय करावं, कसं ब्लॉग बनवावा. हा, मी काय सांगत होते, आमच्या वस्तीवर असल्यावर आम्हाला जत्रा असल्यासारखी वाटत नाही, कारण आम्ही खूप लांब राहतो. आणि गावात जाणं येणं बाई माणसाची सोय नसते. इतके लांब 3-3 किलोमीटरवर जायचं, गावात कुणाच्या तरी घरी थांबायचं. आणि हे कसं आम्ही गावातच मोडतो, म्हणजे माझं माहेर जे आहे राहतात सगळे गावातच. त्याच्यामुळं मग आम्हाला सोपं पडतं सगळं तिथल्या तिथं सगळे कार्यक्रम करून घ्यायला. तर मंडळी रात्रीचे वाजलेले आहेत 3. आता इकडं कुठं घड्याळच नाहीये. हा हा आहे ना बघा, 3 वाजलेत आणि देवाचा छबिना दारात आलाय आता. पण आहे ना, रात्री झोपी गेली ती झोपीच गेली. आता मी उठून थोडीशी तयारी केली. चला आता आपण देवाचा छबिना दारात आलाय तर त्याला पूजा करायला जाऊया आपण त्याची. तर मंडळी, या आधीचे 2 व्हिडिओ तुम्ही पाहिले, जे की मी माझ्या माहेरच्या जत्रेचे व्हिडिओ म्हणजे यात्रेचे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केले होते. त्याच्यातलाच हा 3रा भाग आहे बरं का. आणि हा माझ्याकडून राहिला होता, विसरून नव्हता राहिला. इतर कामामध्ये मी बिझी झाल्यामुळे हा व्हिडिओ एडिट करायचा आणि अपलोड करायचा राहून गेला होता माझ्याकडून. तर तो मी व्हिडिओ तुमच्याबरोबर आज शेअर करते. तर हा व्हिडिओ आहे खडकेवाडी गावच्या यात्रेचा, जी की चैत्र महिन्यामध्ये कृष्ण पक्षात अष्टमी दिवशी म्हणजे काल अष्टमी दिवशी यात्रा असते भैरवनाथाची. आणि दिवसभर बघितलंच तुम्ही, पहाटे दंडवट जातात, नंतर आरती जाते, आंबील जाते, त्यानंतर काठी निघते देवाची. आणि रात्री 7, 7:30, 8च्या दरम्यान शेरणी जाते देवाची. ते व्हिडिओ सगळे शेअर केले मी तुमच्यासोबत. पण हा मेन छबिनाचा व्हिडिओ राहिला होता तुमच्यासोबत शेअर करायचा. तर रात्रीचे वाजलेले आहेत 3 आणि हा छबिना माझ्या आईच्या दारामध्ये येतो बरं का. तर रात्रभर लोक छबिन्याबरोबर फिरत असतात आणि आम्ही झोपा काढत होतो. तर देवाचा छबिना दारात आल्यावर आम्हाला उठवलं होतं आणि छबिना दारात आलाय म्हटल्यावर मग सगळे हळूहळू सगळेजण जमायला चालू होतं. तर दिवसभर अशी धांदल असते, दिवसभर गोंधळ चालू असतो. तरी पण न थकता रात्री सर्वजण उठतात आणि देव दारात येणार आहे म्हटल्यावर मग सगळे स्वागताला तयार झालेले असतात. तर देवाच्या स्वागतासाठी तुम्ही तर आता बघितलंच असेल,
देव येण्याच्या आधी तिथं थोडीशी जागा सारवली जाते, जिथं देवाला आणून उभा करायचे महादेवाच्या मंदिरासमोर. रांगोळी काढली जाते, तिथं सडाशिंपण केलं जातं आणि त्यानंतर देव येऊन उभा राहतो आणि त्याच्या स्वागतासाठी पाण्याची कळशी म्हणजे देवाच्या घोड्याचे पाय धुवायला जे घोडा घेऊन, पहिलं घोडा घेऊन माणसं असायची, खांद्यावर घोडा घेऊन फिरायचे, आता रथ झाला आहे घोड्याचा. आणि ते पाय धुण्यासाठी मग कळशी भरून ठेवलेली असते, घाट्यांच्या माळा असतात, परत फुलांची हार असतात, कुणाला इच्छा असेल काही नवस बोललेले असतील तर पैशाचं तोरण घातलेलं असतं देवाला, नारळांचं तोरण असतं. जसं जसं आपल्या परीने जसं जमल तसं सर्वजण ती तयारी करत असतात. आणि अगदी छोट्या छोट्या मुलांना सुद्धा उठवून आणलं जातं. तर आम्हीही आमच्या ढमूबाईला उठवून आणलं होतं बघा. हर्षू उठत नव्हती आणि तिला वाजायला लागल्यावर तर जास्तच झोप लागते. तर असो, देव आलेला आहे देवळाजवळ, महादेवाच्या मंदिरासमोर आणून उभं केलेलं आहे. आता बघा एक 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 जण, सर्वजण असं दिवसभर कितीतरी वेळा पाया पडलेले असतात, तरी पण देव दारात आल्यावर परत एकदा दर्शन करायला सगळ्यांची रांग लागलेली असते. आणि विशेष म्हणजे सगळेजण जमा झालेले असतात इथं. देव दरवाजात आला ना की लगेचच पूजा वगैरे करायची. आपल्या दरवाजात आलाय म्हणून देव, वर्षातून एकदाच तर देव फिरत असतो गावातून आणि तेवढ्याच उल्हासाने सगळेजण करत असतात देव दारात आलाय म्हणून. तर सगळेजण जमा होतात, तिथं आरती होते देवाची, सगळेजण आपली आपली तोरणं घालतात, नारळ फोडतात आणि परत देवाची आरती होते. देवाच्या पायाखालून लहान मुलांना काढलं जातं. असं बरंच काही प्रकार असतात बरं का इथं यात्रेमध्ये. आणि उत्तम व्यवस्था म्हणजे ही असते की समोर डीजे वाजत असतो, डीजे पुढं नाचणारी मुलं असतात, पण डीजेमध्ये आणि देवामध्ये भरपूर काही अंतर असतं बरं का. आणि पूजा झाल्यानंतर सगळेजण परत देवाच्या छबिन्याबरोबर फिरतात. तर हा छबिना रात्रभर गावातून फिरत असतो, फिरवणारे सगळे गाववालेच असतात. आता हे बघा, या देवाबद्दल बोलायचं म्हटल्यावर आणि देवाबद्दल सांगायचं म्हटल्यावर मला काय येणार आहे, माझ्या जसं लहान बुद्धीला जसं जसं जमते तसं तसं मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेत हे सगळे. आणि बोलण्यासारखं खूप काही आहे, पण माझ्याकडे शब्द अपुरी पडतात. मला शब्द सुचत नाहीत की मी काय काय सांगावं ह्या देवाचा महिमा. आमचं हे ग्रामदैवत आहे आणि तेवढी ही सगळी अंधश्रद्धा नाही आहे. 12 वाजता देवाचं लग्न लागतं, देवाची मिरवणूक असते गावातून, ही सगळी तुम्हाला वाटेल जे कुणी माझे बाहेरच्या राज्यांमधून किंवा इतर जिल्ह्यांमधून तालुक्यांमधून बघणारे असतील तर म्हणत असतील की काही अंधश्रद्धा नाही, ही सगळी आमच्या गाववाल्यांची श्रद्धा असते बरं का. कारण आपलं ग्रामदैवत जो आहे, आपल्या गावाचं रक्षण करणारा जो असतो, तो गावातून एकदा फिरतोय, त्याची नजर आपल्यावर एकदा पडणार आहे. तर सगळेजण अक्षरशः म्हातारी कोतारी माणसंसुद्धा इथं जमा झालेली असतात आणि दर्शनाला येऊन उभे असतात. तसं माझ्या गावाचा नियम खूप भारी बरं का. गावात सकाळी उठल्याबरोबर सगळेजण पुरुष मंडळी देवाला पाणी घालायला जातात, तिथं 5 मिनटं बसतात, चहा पाणी प्यायचं घरी की देवाच्या पाया पडायला जायचं देवळामध्ये आणि तिथं बैठक बसलेली असते. जसं जसं आपल्याला वेळ, कितीही कामात असू दे माणसं, तरी पण जातात आणि देवाचं दर्शन घेतात. पण देवदारात आल्यावर त्याचं वेगळंच कौतुक असतं. आणि हा भैरवनाथ आणि जोगेश्वरी बरं का. आणि बघा माझी आजी पण येऊन बसलेली इतर गावची पाहुणी, तरी पण किती श्रद्धा असते ना सर्वांमध्ये. सगळी माणसं लहान मुलांना घेऊन, म्हाताऱ्या कोताऱ्यांना घेऊन दर्शनाला आलेली असतात. अशी ही माझ्या गावची यात्रा असते बरं का. तर मला जसं जसं जमते तसं तोकड्या शब्दांमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे माझ्या गावच्या यात्रेबद्दल किंवा जत्रेबद्दल. तर तुम्हाला आमच्या गावची जत्रा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मंडळी. मी खूप मेहनत घेतली ही व्हिडिओ तुमच्याबरोबर यात्रेचे व्हिडिओ शेअर करण्यासाठी. अक्षरशः मला नाही काय मिळालं तरी चालेल, पण मला एक समाधान मिळालं याच्यातून. ज्या काही माझ्या गावातल्या मैत्रिणी असतील, ताई असतील किंवा माझ्यापेक्षा लहान मुले असतील नांदायला गेलेल्या किंवा शाळेच्या परीक्षा नव्हत्या झालेल्या त्या टायमाला, म्हणून त्या अडचणीमुळे ज्यांना गावात येता आलं नाही ना, त्या सगळ्या जणींनी माझी ही व्हिडिओ बघितली आणि बोलल्या की आम्हाला घरी बसून देवाच्या सगळी यात्रा आपली बघायला मिळाली. तर मला एवढं समाधान वाटलं ना की अक्षरशः भरून पावल्यासारखं, सहकारणी लागल्यासारखा झाला हा माझा व्हिडिओ. मला खूप खूप आनंद झाला आणि मला हीच यात्रा तुमच्याबरोबर शेअर करायची होती की आमच्यासाठी यात्रा म्हणजे किती महत्त्वाची असते. सगळे गावकरी किती मिळून करतात, मिळून मिसळून. गावामध्ये वाद तंटा नसतात का? प्रत्येक गावामध्ये असतात. अगदी आपल्या घराच्या शेजारच्या बरोबर पण सगळ्यांचे वाद तंटा असतात. सगळ्या गावांमध्ये असतात हे, कारण गावामध्ये भावकी पाहुणे रावळे सगळे एकत्र राहणारे असतात. पण तेवढं सगळं विसरून एवढं सगळं एकीने सगळं करणं गावातलं, तर ते किती महत्त्वाचं आहे आणि किती त्याच्यासाठी श्रद्धा असावी लागते बघा बरं. सगळेजण मिळून करतात एवढं सगळं.
महत्त्वाची असते. कारण एरवी कोणाच्या गाठी भेटी पडलेले नसतात. गेलं तरी आपलं 5 मिनिटात बसायचं की लगेच निघून यायचं. काही माहेरी राहणाऱ्या मुली आठवडाभर येतील तरी पण एवढ्या सगळ्यांच्या गाठी पडणं शक्य नसतं. पण यात्रेच्या टायमाला अक्षरशः अगदी गावाकडे म्हटलं तर सगळ्या गावांमध्ये आता फक्त म्हातारी माणसंच गावाला राहिलेली असतात. घराघरातून प्रत्येक मूल शहराकडे वळालेले आहे आता. म्हणजे तरुण पिढी सगळी शहराकडे वळालेली. पण यात्रा म्हटलं की अक्षरशः मुंबई पुणे सोडून सगळेजण गावाला यात्रेसाठी हजर राहतात आणि तेवढ्या सगळ्यांच्या गाठी भेटी पडणं ह्या यात्रेमध्ये शक्य असतात. तर इकडं देवाची झालेली आहे बरं का आरती आणि सगळ्याजणी बायका आरती घेऊन उभ्या राहिलेल्या आहेत. किती ती श्रद्धा, किती सांगू मी माझ्या यात्रेबद्दल गावच्या. अशीच यात्रा प्रत्येक घाट्यांच्या प्रत्येक गावांमध्ये अशी यात्रा भरते. मी म्हणत नाही माझ्याच गावात अशी यात्रा असते. आमच्याकडे सगळीकडे हीच अशीच पद्धतीची यात्रा असते. प्रत्येकाचं ग्रामदैवत वेगळं वेगळं असतं. त्या दैवतानुसार त्या पद्धती असतात वेगळ्या वेगळ्या. तर ही माझ्या गावची पद्धत आहे आणि आमच्यासाठी यात्रा हा सण खूप महत्त्वाचा असतो. तर आता देव चाललेला आहे आणि देवाच्या पाठीमागं कशाचा वर्षाव चालू आहे माहिती का तुम्हाला? शेंगा घेतलेल्या असतात, त्याच्यात लाह्या घेतलेल्या असतात, बत्ताशे तिळगुळ टाकलेले असतात, त्याच्यात पुरी खडी साखर टाकलेली असते आणि त्याचा वर्षाव चाललेला असतो. तर चालला देवळाजवळ पोहोचलेला आहे हा देव आणि हा देव दिवस उगवताना 5-5:30च्या दरम्यान देवळाजवळ गेलेला असतो. तर ही मुलं अक्षरशः दिवसभर नाचलेली, काल सकाळपासून यांच्या पायाला पाय नाही, तरी पण थकत नाहीत. तर अजूनही नाचतातच आहेत हे सगळेजण. तर DJ वाजायचा बंद झाल्याबरोबर सगळेजण शांत ओळीने बसलेलेत बघा. आणि आता हे कशासाठी बसलेले आहेत हे बघा. ही जी आहे ना ही देवाची गोटी म्हणतात आमच्याकडं. तर एक खेळच आहे म्हणायचा हा. त्याच्यामागं काय रिवाज असतील काय माहीत नाही, पण माझ्या दृष्टिकोनातून मी सांगते की आपला बलप्रयोग दाखवायचं हा खेळ असणार आहे. तर ही गोटी सहजासहजी उचलत नाही बरं का. ह्याच्यासाठी खूप ताकद लागते आणि मुलांनी प्रॅक्टिस केलेली असते आणि त्यांना सरावामुळं ती गोटी उचलता येते. तसं तर ह्याला उचलायला गेलं तर अक्षरशः 2-3 माणसांनी उचलली तरी ही उचलणार नाही, पण ही एकटी ताकद लावून उचलत असतात. तर माझ्या मते हा खेळ असणार आहे, पण त्याच्यामागं काय आहे मला काय माहिती नाही. म्हणजे ते जाणून घेण्याचा कधी प्रयत्न पण केला नाही. पण सगळ्याजणी गावातल्या महिला पुरुष सगळे एकत्र बसलेले असतात आणि ही मुलं आपली कला सादर करत असतात. इथं कला काय अशा वेगळ्या वेगळ्या नाहीत. कुठं माकड जाळी काय करून दाखवायचे नसतात तिथं. ती फक्त आणि फक्त गोटी उचलली जाते आणि तिथं बलप्रयोग दाखवला जातो. तर ज्याला कुणाला नाही उचलायला जरी जमली ना तरी कधी कुणी टिंगल उडवलेली नाही आहे बघा. अक्षरशः किती शांतपणे सगळेजण बघत बसलेले असतात. ह्या वर्षाचं त्या वर्षालाच ही गोटी उचलली जाते, पण तरी पण आहे ना ज्याला कुणाला नाही जमलं ना तरी पण कोणी टिंगल करत नाही की त्याला जमली नाही रे, तुझ्यात ताकद नाही रे, असं अजिबात नसते. नाही जमली तरी पुढच्या वर्षी काय हरकत नाही असं म्हणून प्रत्येकजण इथं आपला प्रयत्न करत असतो. आणि प्रयत्न करणं हे महत्त्वाचं असतं. कधीच अक्षरशः आम्ही एवढे लहानाचे मोठे झालो पण आम्हाला आठवत नाही की ह्या गोटीवरून कधी नंतर विषय निघलाय की ह्यानी उचलली, ही उचलायला गेला. पण म्हणजे असं एक असतात काहीतरी लहान बुद्धीचे की त्यांना नाही जमल्यावर टिंगल करण्याची सवय असते काय. पण माझ्या गावात आहे ना असं कधीच आम्ही ऐकलं नाही की ह्यानी हा प्रयोग केला होता इथं आणि त्याला जमला नाही म्हणून नंतर त्याची टिंगल झाली. अजिबात नाही. ज्याला आवडतंय ते पुढं जाऊन ही गोटी उचलण्याचा प्रयत्न करतात आणि सगळेजण शांतपणे बघत बसलेले असतात. तर दिवस उगवताना हे सगळं चालू असते बरं का. दिवस उगवताना दिवसभर आदल्या दिवशी नाचून रात्रभर नाचून दमलेली पोरं असतात, तरी पण हे बघा ना किती मेहनतीने उचलतायत. हे म्हणजे बोलण्यासारखे शब्दच नाही आहेत की किती परंपरा आहे. आणि ह्या सगळ्या परंपरा आपण जपल्या तरच, म्हणजे माझ्या गावात तरी अजून तरी जपल्या जातात आणि सगळेजण आवडीने करतात. ही त्या गोष्टीचा मला खूप गर्व वाटतो. या गोष्टींसाठी सगळीजणं तरुण पिढी एकत्र येतात. या आधीची पण पिढी आमची ह्याच सगळ्या उत्साहाने सगळी एकत्र येऊन करत होती आणि अजूनही तेच दृश्य बघायला मिळतं. त्यात समाधान वाटतं बरं का खरं तर. आणि अभिमान पण वाटतो की ही गावामध्ये आपल्या परंपरा जपली जाते. आणि बघा हा तर किती लुकडा आहे तरी पण ह्यानी बरोबर गोटी उचललेली. किती छान वाटतं असं मुलांनी प्रयोग करून दाखवल्यावर.
आणि देवाच्या समोर असं ताकद दाखवायची किती भारी आहे ना ते सगळं काही बघायसारखं एकदम. तर आता देवळामध्ये पोहोचला आहे. देवळाच्या समोर आलेलं आहे, म्हणजे मंदिरासमोर देवाचा छबिना येऊन उभा आहे. तर थोडा वेळ दिवस उगवताना इकडं ह्या बाजूला सूर्यदेवाचं दर्शन, सूर्यदेव बाहेर डोकवत असतो आणि त्या टायमाला मग हा छबिना देवळामध्ये जातो. तर अजून थोडा वेळ हे मुलांचे पराक्रम असे चालूच राहणार आणि सगळेजण प्रोत्साहन देतात बरं का त्यांना अजून. तर आताच मला वाटतं कुस्ती नाही, हां तुम्हाला सांगायचं विसरली की आमच्या गावामध्ये हा दुसरा दिवस आहे ना यात्रेचा. तर या दिवशी खेळण्याचा कार्यक्रम असतो, पण खेळण्यामध्ये दुसऱ्या गावांमध्ये खेळणं म्हटलं की बाजार भरलेला असतो. तर आमच्याकडे बाजार नसतो बरं का भरलेला, कुस्ती प्रदर्शन असतं आमच्याकडे, कुस्त्यांचे खेळ असतात संध्याकाळी 4 वाजता. तर तिकडे काही महिला जात नाहीत म्हणून मग मी तिकडचं काही तुमच्याबरोबर शेअर करणार नाही, कारण आमच्याकडे महिला जात नाहीत. आम्ही कधी विचारण्याचा प्रयत्न पण केला नाही की का महिला जात नाहीत. आता बाहेरच्या तालुक्यांमध्ये, बाहेरच्या ठिकाणी मुली कुस्त्या करायला लागलेल्या आहेत, पण आमच्याकडं स्त्रिया कुणी जात नाहीत म्हणून आम्ही कधी गेलो पण नाही आणि कधी कुणाला विचारलं पण नाही का नाही जायचं, बाहेर कुस्त्या करतात असं आम्ही कधी म्हणजे गावातून अक्षरशः अख्ख्या गावातून कधी कुणी महिला गेलीच नाही तिकडं. आणि आम्हाला छान वाटतं आमच्या परंपरा पाळण्यासाठी. तर देव आलेला आहे देवळामध्ये इकडे. आणि आता याच्यानंतर सरळ संध्याकाळी 4 वाजताच कुस्त्यांचा कार्यक्रम होणार. दिवसभर सगळेजण आराम करतात, देवाची आरती होते परत एकदा इथं देव मंदिरात आल्याबरोबर. आणि नंतर परत हे सगळं झाल्यानंतर देवाला त्यांच्या जागेवर विराजमान केलं जातं. तर बघा कसा दिवस इकडे उगवलेला आहे. सूर्यदेवाने बाहेर नेमकं डोकं काढलेलं आहे आणि इकडे सगळेजण असे येऊन उभे राहिलेले आहेत. तर तरी इथं सगळेजणी हजर नाहीत, सगळे गावातले सगळेच हजर नाही आहेत इथे. ज्यांना ज्यांना आवड आहे, ज्यांना ज्यांना छंद आहे, जे मनापासून देवाचं काहीतरी करायला बघतात ते सगळेजण गेलेले असतात. आणि आमची हजेरी पण असते, कारण आमच्यासाठी हे आमचं श्रद्धास्थान आहे. तर छान अशी आरती झालेली देवाची चालू. आणि ही आरती देव बघा ना डोक्यावर घेऊन सगळेजण खांद्यावर, हे जसं आता ह्या पद्धतीने खांद्यावर घेतले ना तसं पूर्वी ह्याच पद्धतीने खांद्यावर घेऊन सगळ्या गावातून देवाची मिरवणूक असायची. तो आत्ता रथ आलेला आहे तो देवासाठी आणि रथामधून देवाला फिरवतात. तो कुणीतरी दान केलेला असेल काय मला माहिती नाही, कारण मी एवढे वर्ष यात्रेला नसायची. आता यावर्षी मला सगळी यात्रा बघता आली, अनुभवता आली आणि तुमच्याबरोबर शेअर करता आली. त्याच्यासाठी मी देवाची सुद्धा खूप खूप ऋणी आहे बरं का. तर आता मला तुम्हाला एक महत्त्वाचा विषय सांगायचा आहे. ही एवढी यात्रा पार पडते, पण आता आम्ही बाहेर इथून पडल्यावरच आम्हाला ते जातीभेद कळायला लागले. नाहीतर आमच्या गावामध्ये अजूनसुद्धा वलाराचं डपडं असेल, गुरवतात्याचं आरतीचा मान असेल, किंवा देवाच्या घोड्याचे खांद्याचे मानकरी असतील, मशालीचे मानकरी असतील, तर सगळेजण आपापली जबाबदारी एकदम चोखपणे पार पाडतात आणि कधी असा भेदभाव पण करत नाहीत. म्हणजे असं कधी आम्ही ऐकलंच नव्हतं की अरे ह्या जातीचं आहे, त्यांनी हे करायचं, त्यांनी ते करायचं. अजिबात नाही. इथून बाहेर पडल्याच्या नंतर म्हणजे आम्ही जसं गावातून बाहेर शहराकडे वळालो ना, तेव्हाच आम्हाला जातीभेद जे असतात ते कळायला लागले. म्हणजे आमच्या गावातून तरी कधी आम्ही तसं बघितलेलं नव्हतं. देवाच्या घोड्याला आता इथं विराजमान केलेलं आहे. संध्याकाळी परत एकदा हा घोडा निघणारे चावडीपर्यंतच जातो संध्याकाळी हा घोडा. तर तिथं राहिलेल्यांची शिरणी येत असते. आणि देवाची काठी, आता परत ती देवाची काठी पण जागेवर ठेवायची, तेव्हा देवाच्या काठीचं पण एकदा दर्शन करवलं जातं मंदिरामध्ये नेऊन. तर अशी असते आमच्या गावची जत्रा, जी की मी तोकड्या शब्दांमध्ये सांगितली. जशी माझ्या लहान बुद्धीला समजली तशी मी तुमच्याबरोबर शेअर करत गेली. तर मंडळी, कशी वाटली माझ्या गावची जत्रा तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडली तर पुढच्या वर्षीचं निमंत्रण मी आत्ताच देऊन ठेवते तुम्हाला. तुम्ही आमच्या गावच्या जत्रेला नक्की या बरं का. कारण अख्ख्या गावामध्ये कोण बघत नाहीत असं की कोण कुणाचा पाहुणा आहे आपल्या पाहुण्याच्याच घरी जायचं. अगदी कोणीही येऊ द्या, आमच्या गावामध्ये त्याचं आपुलकीने स्वागत केलं जातं माझ्या माहेरामध्ये. तर देवाच्या काठीचं पण दर्शन करवलेलं आहे आणि बाहेर येऊन उभी केली जाते संध्याकाळपर्यंत. संध्याकाळी ही परत एकदा देवळामध्ये येणार. आणि आता हिथं महत्त्वाचं सांगायचं आहे मला तुम्हाला, की हे मला माहिती नव्हतं, मी हे आज बघितलं स्वतः. त्यामुळे मी आता तुम्हाला सांगते की इथं ही जी तुम्हाला घोळका दिसतोय ना, हा घोळका जो आहे तो सगळेजण मुलं एकत्र येऊन फक्त एक बोट लावतायत ह्या गोटीला देवाच्या, आणि एका बोटाने ही गोटी उचलली जाते. म्हणजे तिथं आणखीन एक चांगला संदेश मिळतो त्याच्यातून की एकीचं बळ दाखवलं जाते. बघा एकीच्या बळाचा किती उपयोग असतो हे इथं, म्हणजे घेतलं आपण तर सगळं काही असते, नाही घेतलं तर काहीच कळत नसते आपल्याला. तर बघा हे एकीचं बळ किती महत्त्वाचं आहे ते इथं थोडक्यात संदेश मिळतो आपल्याला त्याच्यातून.
ती जी गोटी आहे एवढा वेळ जी ताकदीने उचलत होते ती फक्त एक एक बोट लावून उचलली सर्वांनी आणि ती गोटी जागेवर ठेवली. आणि ह्या ज्या तोफा आहेत ना वाजलेल्या आता जे तोफ वाजल्या मोठ्या मोठ्या, तर त्या तोफांचं म्हणणं असं असतं, आजूबाजूच्या गावच्यांना संदेश असतो की आमचा देव देवळापर्यंत गेला. गावामध्ये छबीना रात्रभर जो फिरत होता तो आता देवळापाशी येऊन पोहोचलेला आहे, असा हा संदेश असतो त्या तोफांचा. तर अशी होती माझ्या गावची यात्रा. मी म्हणलं तू पकडलाय म्हणून मी सोडून दिला.